नमस्कार मैत्रिणींनो, घे भरारी सखी यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे। आज आपण बोटनेक ब्लाऊज पाहणार आहोत। ह्याची तयार उंची आहे 14, 1 इंच आपण एक्स्ट्रा घेतलेली आहे शिलाई मार्जिंगसाठी। 36 साईजचा ब्लाऊज आहे। 9 इंचावरती ह्याची फिटिंग असणार आहे। 1.5 इंच आपण शिलाई मार्जिंग घेतलेली आहे। शोल्डरसाठी आपण घेतलेला आहे 7 इंच, त्यातून 4 इंच गळा रुंदी आणि 3.5 इंच गळ्याची उंची घेतलेली आहे। आपण हा डिझायनर बनवणार आहोत, त्यामुळे 2 इंच मध्ये आपण अंतर घेतलेलं आहे। खालच्या साईडला 4-4 इंच अंतर घेऊन असा एक बॉक्स तयार करायचा आणि त्याच्या साईडला आपण असा हा शेप दिलेला आहे। वरच्या गळ्यालाही आपण शेप दिला आणि खालच्या गळ्यालाही दिला आहे। आता थोडंसं असं हाताने प्रेस करून चॉक दोन्ही बाजूला आपण असा छाप मारून घेणार आहोत। आता आहे असं छापून घेतला। आता अस्तर आणि मेन फॅब्रिक दोघी आपण जॉईंट करून घेणार आहेत। एकावरती एक ठेवून असं हलक्या हाताने सरळ सरळ शिलाई मारून घ्यायची आहे। कपड्याचा कलर लाईट असल्यामुळे तुम्हाला दिसत नाही आहे चॉकचा कलर। ज्या शेपने आपण चॉकने के मार्क केलं होतं त्या शेपवरती अशी हळूहळू करून शिलाई मारून घ्यायची आहे। कपडा खालचा मेन अस्तर आणि फॅब्रिक असं दोन्हीही सरळ व्यवस्थित असं फिनिशिंगमध्ये हलक्या हाताने असं घ्यायचं आहे। जिथे कॉर्नर येतो तिथे थोडंसं थांबून असं व्यवस्थित करून परत ॲडजस्ट करायचं आणि शिलाई अशी मारत मारत न्यायची आहे। यू टाईप आहे, खालच्या साईडने असा यू आकार घेतल्यासारखा आहे। याचा गोलगळा घेतो त्याच पद्धतीने यू आकारामध्ये असा हलक्या हाताने सरळ सरळ करून पूर्ण शिलाई करून घ्यायची आहे। कमरेच्या साईडला पण पहा, आपण कपडा हा फोल्ड होणार आहे। शिलाई करून घेतली पूर्ण, त्याला कट करून आपल्याला असं उलट्या साईडने फोल्ड करून घ्यायचं। ह्याला कमरपट्टी वगैरे लावायची नाही आहे, असंच कापून घ्यायचं। पूर्ण आपण शिलाई मारली अशीच त्या साईडने अर्धा इंचाचं अंतर सोडत कपडा कट करायचा आहे। अर्धा इंच पूर्ण अंतर सोडायचं कधी आतल्या साईडला जेव्हा आपण कपडा सोडतो। गळ्याची जेव्हा आपण मार्किंग करतो आणि स्टिचिंग करतो ना, त्यावेळेस अर्धा इंच आतल्या साईडने मार्जिंग ठेवायचीच असते। डबल कपडाही येतो, वरतून शिलाई मारली तर ती छान दिसते आतमध्ये। हलक्या हाताने असे नॉच लावून घ्यायचे आहेत, शिलाईवरती जाऊ द्यायचं नाही। शिलाईच्या थोडं बाहेर असं आणि कॉर्नर असे कट करायचे, म्हणजे शेप असा व्यवस्थित येतो। दोन्ही साईडने असं कट मारून घ्यायचं। हलकंसं 1 इंचाचं एक पॉईंटचं अंतर सोडून कट मारून घ्यायचा। आता आपण हा कपडा सरळ साईडने असा उलटवून घेणार आहोत। कपडा पलटी करून घ्यायचा, व्यवस्थित असे कॉर्नर वगैरे सगळे काढून घ्यायचे। आता त्याला आपण वरच्या साईडने दाब शिलाई मारून घेणार आहोत। पूर्ण आहे अशाच पद्धतीनेच दाब शिलाई मारून घ्यायची। त्याचा शेप असा व्यवस्थित करून घ्यायचा। खूप सुंदर वाटते ही डिझाईन घातल्यानंतर। आतापर्यंत मी असा पूर्ण स्टिचिंगचा व्हिडिओ एकही नव्हता अपलोड केला, आज करत आहे। एक फक्त आपण कसं म्हणजे एक लाईन असते बघा टेपची, एक लाईन असते, तेवढं अंतर सोडून व्यवस्थित अशी कपडा सरळ करत शिलाई मारून घ्यायची। जास्त कमी नाही सोडायचा आणि जास्तही नाही सोडायचा, शिलाई बाहेर निघू शकते। जिथे कॉर्नर आहे तिथे थांबायचं आणि हलक्या हाताने परत आहे त्या साईडला फिरून घ्यायचं आणि शिलाई करून घ्यायची, म्हणजे सुई बाहेर निघत नाही आणि नोक वगैरे असे छान दिसतात। जिथे आपण कॉर्नर घेतो तिथे फिनिशिंग व्यवस्थित येते। नेटचा कपडा आहे त्यामुळे जरा सरकत आहे। कॉटनचा वगैरे असला ना की व्यवस्थित बसतो, नेटच्या कपड्याला शिवायला थोडंसं त्रास होतो। साडीमधलाच आहे पण नेटचं फॅब्रिक आहे आणि ते सुळसुळीत असतं, त्यामुळे जरासं व्यवस्थित सरकवतच करायचं आहे तशी कॉर्नर बघून व्यवस्थित अशी हलक्या हाताने बिना कॅनव्हास वापरता जरी बनवली तरी खूप छान डिझाईन बनते। कॅनव्हासची प्रत्येक ब्लाऊजला गरज लागत नाही। एखादं असं असते की त्याच्यामध्ये आपल्याला कॅनव्हास वापरावा लागतो, नेटच्या ब्लाऊजमध्ये तर शक्यतो नाही गरज लागत कॅनव्हासची।
ह्याच्यामध्ये वेगळाही फॅब्रिक भेटतो, तो जरी आपण याला लावला ना तर अजूनही नेटच्या ब्लाऊजचं लूक छान येतं. शिलाई भेटते तुम्हाला, त्या हिशोबाने तुम्ही अस्तर वापरायचं असते. असं व्यवस्थित ह्या कॉर्नरला आणून सोडलं बघा. आता असं हलक्या हाताने परत प्रेस करून व्यवस्थित अशी दोन्ही साईडने दाबून व्यवस्थित हलक्या हाताने कपडा सरळ करून पूर्ण अशी शिलाई मारून घ्यायची आहे. बघा किती छान सुंदर मस्त सगळे साईडचे असे कॉर्नर व्यवस्थित निघालेले आहेत. दिसायला खूप छान दिसतं. मग असं डिझाईन बनवायला लागलं ना की थोडी मेहनत असते, पण एकदा सराव झाला ना की व्यवस्थित होते. आता ह्याला आपण पुढच्या साईडने वरच्या साईडने आपण गळा तयार करणार आहोत. आधी आपल्याला हे पूर्ण मेन फॅब्रिक आणि अस्तर साईडचं आहे ते पूर्ण आपल्याला असं जोडून घ्यायचं आहे. नेटचा कपडा आहे त्यामुळे आतल्या साईडने अस्तर आहे आणि वरच्या साईडने नेट पकडलेला आहे. आतमध्ये कपडा आहे तो आपल्याला दिसतो आहे व्यवस्थित. दोन्ही साईडने सरळ व्यवस्थित असं बघून घ्यायचा, कमी जास्त व्हायला नको. हलक्या हाताने प्रेस करत करत पूर्ण कपडा असं जोडून घ्यायचा पहिले. अस्तर आणि मेन फॅब्रिक असं पूर्ण जोडून घ्यायचं आधी. कोपऱ्याला असं पूर्ण या खालच्या साईडने वरच्या साईडला असं कपडा थोडा हाताने असं प्रेस करून सरळ व्यवस्थित असा घ्यायचा, म्हणजे चुन्या पडत नाही. नेट आहे त्यामुळे खूप सुळसुळीत आहे, त्याला भरपूर वेळ लागला शिवायला. जोडला कपडा की मध्ये असं फुगल्यासारखं होते, चून पडते तर व्यवस्थित वाटत नाही. त्यामुळे आपला हलक्या हाताने हळूहळू फक्त अस्तर जॉईंट होईपर्यंतच याला टेन्शन असते, नंतर डिझाईन आपल्याला व्यवस्थित बनवता येते. नवीन असाल तर तेव्हा खूप जरा लक्षपूर्वक करायचं. आता जे मेन फॅब्रिकचं वरचं जे अस्तरचं साईडला आपल्याला जो कपडा बाकी राहिला आहे ना तो पूर्ण कट करून घ्यायचा. आता बघा 4 इंच आपण गळ्याची रुंदी घेतली होती आणि 3.5 इंच उंची. तिथे जो शेप आपण करून घेतला होता त्याच्यावरती पूर्ण असं एक शिलाई मारून घ्यायची. मध्ये 2 इंचाचं अंतर ठेवलेलं आहे. डिझाईन छान दिसते आणि गळाही खूप असं डीप नाही वाटत मागच्या साईडला. आता गळा असं व्यवस्थित दोन्ही हाताने सरळ व्यवस्थित करून घ्यायचं. हा व्हिडिओ मी खूप बारकाईने आणि प्रत्येक गोष्ट याच्यामध्ये घेतलेली आहे. नवीन शिकणाऱ्यांसाठी खूप अडचणी येतात, त्यामुळे पूर्ण व्यवस्थित डिटेलमध्ये व्हिडिओ बनवला आहे. आवडल्यास नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा. नाही काय समजलं तर कमेंट करा. व्हिडिओ पाहतात पण कोणीच काय विचारत नाही, मला पण समजत नाही तुम्हाला समजते की नाही समजत आहे ते. आता 1 इंचाची आपण बघा गळापट्टी जी लावणार आहोत ती 1 इंचाची घेतलेली आहे. सरळ अशी घेऊन ही हलक्या हाताने अशी फोल्ड करत करत जायचं आहे. मध्ये 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 त्याला आपल्याला असा कपडा दुमडून घ्यायचा. असा कपडा दुमडून लावला की म्हणजे गळा असा ताणल्यासारखा होत नाही. जशी आपल्याला डिझाईन घ्यायची आहे तशी ती व्यवस्थित बसते. पाऊण इंच अंतरावरती जिथे जिथे कॉर्नर आहे त्या साईडला पाऊण इंच अंतर सोडतच घ्यायचं. खूप बारकाईने शिकवते मैत्रिणींनो, मनापासून शिकवते आहे. व्यवस्थित व्हिडिओ पूर्ण पहा, प्रत्येक गोष्ट समजेल तुम्हाला. खूप बारीक सांगते. जेव्हा मी शिकत होती त्यावेळेस असं सांगणारं कोणीही नव्हतं. खूप मनापासून शिकवते हे मी, दुसऱ्यांकडूनच काहीतरी शिकलेली आहे. व्यवस्थित हलक्या हाताने असे पूर्ण करून घ्यायचे. पाऊण इंचावरती असं कपडा फोल्ड करत करत जायचं. कपडा जास्त फोल्ड केला तरी चालतो पण कमी करायचा नाही. कमी फोल्ड केला की डिझाईनचा शेप बिघडून जातो, पूर्ण ताणल्यासारखं झालं नाही पाहिजे. त्यामुळे एक्स्ट्रा असलं तरी चालतो पण कमी नाही करायचं. आता उरलेला आहे पुढच्या साईडने आपण लास्टपर्यंत घेऊया. उरलेला कपडा आता कट करून टाकू. व्हिडिओ थोडा मोठा होत आहे पण प्रत्येक गोष्ट तुम्हाला बारकाईने समजून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. जसा मी शिवला आहे पूर्ण तसंच तुम्हाला मी दाखवत आहे. कुठली डिझाईन असो ह्याच पद्धतीने शिवायचं आहे. डिझाईन फक्त वेगळी राहते, बाकी त्याच्यात काही बदल नसतो. एक्स्ट्राचा जे कपडा वाटतो आपल्याला तो असं कट करून टाकायचा, म्हणजे बाहेर दिसला नाही पाहिजे जेव्हा आपण फोल्ड करणार तेव्हा.
आता ह्याला एक अशी दाब शिलाई मारून घ्यायची. आधी कुठलीही गळापट्टी लावतो आपण त्यावेळेस आतल्या साईडने पहिले एक दाब शिलाई मारून घ्यायची, म्हणजे कपडा असा गळा जो असतो ना तो असं पसरत नाही, पसरलेला गळा व्यवस्थित दिसत पण नाही. अशी आतल्या साईडने दुमडून शिलाई मारली की फिनिशिंग मस्त राहते. कॉटनचा कपडा असतो त्यामुळे तो खेचला जातो आणि मग गळ्याची रुंदी वाढत जाते. अशी दाब शिलाई दिली की व्यवस्थित बसते. आता याच्यावरती आपल्याला एक शिलाई मारून घ्यायची आहे. व्यवस्थित कपडा आतल्या साईडला फोल्ड करत चालायचं. हलक्या हाताने दाबत 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 अशी शिलाई मारून घ्यायची. एक वेळा ट्राय करून पहा नक्की. साध्या गळ्यावरती पण तुम्ही जर पट्टी लावत असाल अशाच पद्धतीने लावा. गळापट्टी किंवा तुम्हाला पायपिंग गोट जे पण बोलतात तुम्ही, ते असं काही शिकायचं असेल तर नक्की मैत्रिणींनो कमेंट करून सांगा. तुम्हाला मी एकदम सोप्या पद्धतीने शिकवेल. पायपिंग करायला पण जास्त अवघड नाही आहे. एक वेळा हात बसला की व्यवस्थित येते. अशा ब्लाऊजना पण गळापट्टीच लावावी लागते, त्यामुळे लुक छान दिसतो. आपण सिंपल गोल बोटनेक असा घेतला तर त्याला आपण पायपिंग करू शकतो. आता हे पाहता आपल्याला खालच्या साईडने इथे बो बनवायचा आहे. असाच याचा शेप तयार झाला. आता आपण बो बनवून घेऊया. तर बो बनवण्यासाठी मी 16 इंच अशी लांबीची अशी पट्टी घेतलेली आहे आणि 4-4-8 इंच असं फोल्ड करून 4 इंच झाली. हे पहा 3.5 इंच अशी आपण घेतलेली आहे. आपल्याला तयार 3 इंचाची पट्टी पाहिजे आहे. तिला अशी सरळ शिलाई मारून घ्यायची एक. या साईडने 3 इंचावरती आणि शेवटी 16 इंच अंतर घेतलं आहे. तिथे जाईपर्यंत आपल्याला 1 इंच अंतर राहिलं पाहिजे. अशी तिरकस अशी पट्टी शिलाई मारून घ्यायची आहे. तिरकस अशी मारत न्यायची. आणि या साईडला पाहता इथे आपल्याला ही लॉक करून घ्यायचं आहे. उलट्या साईडने आपण त्याला ओपन करणार आहोत. इकडच्या साईडला आपण लॉक करून घेतलं. आता एक्स्ट्रा जो कपडा आहे तो कट करून टाकायचा. अर्धा इंच इथे पण सोडायचा, कमी सोडायचा नाही. कधीतरी शिलाई निघून जाते. नेट कपडा आहे, ही शिलाई सोडणार नाही, पण दुसरा एखादा कपडा वापरला तुम्ही तर तो शिलाई सोडू शकतो. त्यामुळे हे पहा 1 इंच अंतरावरती बरोबर आलेलं आहे आपलं. पुढच्या साईडला 3 इंच आणि या साईडला 1 इंच. आता ह्याला आपण पलटवून घेणार आहोत. सुईच्या टेस्टरच्या कशाही साहाय्याने तुम्ही याला पलटी करून घेऊ शकता. हे पहा असं कपडा पलटी करून घ्यायचा. त्याचे नोक असे सरळ व्यवस्थित काढून घ्यायचे. साईडने कॉर्नरला कपडा कट केला की नोक पण व्यवस्थित निघतो. आहे तसंच नाही दाबून घ्यायचा. आता पहा आपण दोन्ही साईडसाठी 16-16 इंचाच्या लांबीच्या अशा 2 अशा फ्रिल बनवून घेतलेल्या आहेत. आता ते आपल्याला 3-3 इंच दोन्ही साईडने मार्क करून घ्यायचं. 3-3 ह्याही साईडने 3 इंच, त्या साईडने 3 इंच असं मार्क करून घेतलेलं आहे बॅकच्या साईडला. आता इकडने आपल्याला बघा अर्धा इंच आतमध्ये सोडून अशी पट्टी लावून घ्यायची आहे. अर्धा इंच फ्रिलचा कपडा आतल्या साईडला सोडायचा आणि अशी शिलाई मारून घ्यायची. त्याला अर्धाच इंच अंतर सोडायचं, जास्त सोडायचं नाही. अशी 3 इंचावरती अटॅच झाली. तिकडे शिलाई थोडी मागे पुढे करायची म्हणजे निघून जात नाही आणि थोडंसं पुढेच घेऊन शिलाई संपवून टाकायची. एकदम आहे तिथेच लगेच संपवायची नाही. हे पहा आता दोन्ही साईडने आपण अशी पट्टी लावून घेणार आहोत. इकडच्या साईडने आपल्याला 3 इंचवरतीच लावून घ्यायची आहे. व्हिडिओ थोडा मोठा होत आहे पण व्यवस्थित लक्षपूर्वक पहा, लगेच समजेल तुम्हाला. वरच्या साईडने पाहता 3 इंच अंतरावरती ठेवलेलं आहे आणि आहे अशीच जोडून घेतलेली आहे. दोन्ही साईडने आपली जी आपण फ्रिल बनवली होती नॉट बनवली होती ती नॉट दोन्ही साईडने आता अटॅच झालेली आहे. आता बघा इथे 1.5 इंच अंतर सोडायचं आणि तिथे आपल्याला
टक्स मारून घ्यायचा आहे. टक्स कंपल्सरी असतो, प्रत्येक ब्लाऊजमध्ये टक्स हा कंपल्सरी द्यायचा. टक्स नाही दिला ब्लाऊज मागच्या साईडने कमरेच्या बाजूने उचलला जातो. टक्स दिला की ब्लाऊज व्यवस्थित फिटिंगमध्ये बसतो. अर्धा इंचचा असा टक्स मारून घ्यायचा आहे. टक्सची उंची घेणार आहोत आपण 4 इंच. इथे मी दाखवली नाही तुम्हाला, 4 इंचावरती असा टक्स मारून घेतलेला आहे. दोन्ही साईडने असे टक्स देऊन घ्यायचे. व्यवस्थित असं काळजीपूर्वक कपडा आतमधला व्यवस्थित असं सरकवून घ्यायचा हाताने. कधी कधी असं होते अस्तरलाच फक्त आपण स्टिच करून घेतो आणि आतमधला जो कपडा असतो, मेन फॅब्रिक असतो आपला, तो आतमध्येच राहतो. त्यामुळे हाताने असं व्यवस्थित त्याला सरकवून घ्यायचा आणि त्याच्यानंतरच टक्स टाकून घ्यायचा. घाईघाईमध्ये करायचं नाही आणि सुळसुळीत कपडा असेल तेव्हा तर एकदम लक्षपूर्वक असंच काम करायचं त्याच्यावरती. आता बघा आपण याच्यावर दाब शिलाई मारून घेणार आहोत. 1/2 इंच अंतर सोडायचं आणि दाब शिलाई मारायची. पूर्ण साईडने अशी गळ्याच्या पूर्ण अशी हलक्या हाताने दाब शिलाई मारून घ्यायची. ह्याने बघा तुमची आता आपण जे खालच्या साईडला जी नॉड लावली आहे ती पण अटॅच होणार आहे. डबल शिलाई त्याच्यावरती येणार आहे आणि गळ्यालाही फिनिशिंग व्यवस्थित येणार आहे. पूर्ण गळ्याला अशी हळूहळू करत जसा शेप आहे तशीच. जिथे टर्न मारतो आपण थोडंसं सरकवतो तिकडे थोडी मशीन थांबवायची. थोडंसं थांबवलं की म्हणजे कसं शिलाई अशी मागे पुढे होत नाही, ओबडधोबड येत नाही. आहे त्याच हिशोबाने व्यवस्थित अशी आपण पकडली त्याच मापावरती येते. हे पहा आता आपण पूर्ण दोन्ही साईडने शिलाई डबल मारून घेतलेली आहे. आता बघा 4 इंच दोन्ही साईडने नेट पकडलेलं आहे. 4-4 इंच अंतर ठेवून आपण त्याला जॉईंट करून घेतलेलं आहे. दोन्ही साईडने जी नॉट बनवली आहे ती 4-4 इंच अंतर घेतलेलं आहे आणि त्यानंतर त्याला शिलाई मारून घेतलेली आहे. त्या साईडने 4 इंच, ह्या साईडने 4 इंच. आपण गळ्याची रुंदी किंवा खालच्या साईडची रुंदी 4-4 इंच घेतली होती म्हणून ते 4-4 इंच घेतलेलं आहे. आता त्याला हळू असं व्यवस्थित असं फ्लावर बनवल्यासारखं बनवून घ्यायचं. ह्याला प्लेन तुम्ही असं स्टिच केलं तरी चालते. नेट थोडासा कमी झाला, बलून बाही आहे ब्लाऊजची, त्यामुळे थोडासा कपडा कमी झाला होता, तर त्याला मी थोडंसं ॲडजस्ट केलेलं आहे. याच्यापेक्षा जास्तही जरी तुमच्याकडे राहिली तर तुम्ही जास्तही लांबी घेऊ शकता. माझ्याकडे कमी कपडा होता म्हणून मी 16 इंच घेतलेली आहे. आणि त्याला मी डायरेक्ट आता बटरफ्लाय हा फिक्स बनवत आहे, कारण बॅक हुक नाही आहे, हा फ्रंट हुक आहे. बॅक हुक असतो तेव्हा डायरेक्ट आपण बांधायची पण करू शकतो, पण मी याला आता डायरेक्ट स्टिच करणार आहे, अटॅच करून घेणार आहे. ती खोलायची गरज नाही. असं 3-4 वेळा टक करून घ्यायचं. मी त्याच्यामध्ये नाही म्हणून एक असा शोचा असा मोती लावून देत आहे. बॅक साईडला पाहताना खूप छान लुक वाटतो. असा मोती अटॅच करून घ्यायचा. मोतीला डबल शिलाई मारून डबल वेळा असं सुईने असं 2 वेळा हे करून घ्या. कुठली डिझाईन बनवताना लक्षपूर्वक बनवायची, छान होतात. व्यवस्थित अशी सरळ असं एकदम ह्या साईडने किंवा या साईडने आलं नाही पाहिजे, धागा दिसला नाही पाहिजे. त्याला मिडलला असं बोट ठेवून दाबून ठेवायचा मणी, म्हणजे तो व्यवस्थित बसतो. खालच्या साईडने जेव्हा आपण त्याला फिक्स करणार आहोत त्यावेळेस पण वरच्या साईडने हात असंच ठेवायचा, म्हणजे मणी असं बरोबर मिडललाच राहणार, तो इकडे इकडे सरकणार नाही. कुठले बटन मणी काही लावता नाही ना, खालच्या साईडने हात असं सरळ याच्यात ठेवायचा, म्हणजे तो बरोबर धाग्याला व्यवस्थित पकडला जातो. तो उलटा पिलट असा सरळ असा झालेला दिसत नाही. खूप बारीक बारीक गोष्टी असतात, खूप व्यवस्थित समजावून सांगते. नाही समजलं तर नक्की विचारा. प्लीज पूर्ण व्हिडिओ बघता तर एक कमेंट करत जा, म्हणजे मलाही बरं वाटेल, जरासं समजेल बाबा तुम्हाला समजते की नाही. हे पहा, याचा आपण आता फायनल लुक दाखवलेला आहे. जास्त झूम नाही आहे म्हणून असं दिसतो तुम्हाला. फ्रिल खूप सुंदर झाली होती आणि बलून बाही होती. खूप सुंदर असा ब्लाऊज हा रेडी झालेला आहे. आवडल्यास नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद. थँक्यू.